दादा दादा, अरे काय चाललंय रे तुझं? काय प्रॉब्लेम आहे? अरे तू केलेल्या चुका घरातल्यांनी विसराव्यात आणि सगळ्यांनी गुण्यागोविंदाने नांदावं म्हणून मी एवढे प्रयत्न करतोय, मी सगळ्यांना समजवतोय, तर तू माझ्याशी असं का वागतोयस? आणि मैथिली ताई, तुम्हाला माझ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे? अहो दादाचा राग एक वेळ मी समजू शकतो, पण तुमचं काय आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? का राग करताय माझा? रुपाली म्हात्रे म्हणून मी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून? अहो पण मी सांगून झालंय ना, ती चूक होती माझी, मी माफी मागून झाली आहे. आता आणखीन काय हवंय तुम्हाला? प्लीज प्लीज नका अशा वागू. आणि दादा, तुला माझ्याबद्दल जो काही प्रॉब्लेम आहे ना, तो एकदाचा सांगून मोकळा हो बाबा, पण हे सतत दर काही दिवसांनी माझ्याशी असं नको वागूस. अरे त्या छोट्याशा रीमाला तू माझ्याबद्दल नको नको ते सांगत होतास. केदार, तू चांगुलपणा दाखवतोयस रे, पण त्याची कदर ना या घरात कुणालाच नाही. काकू असं नाहीये. तू गप्प बस, मी तुझ्याशी बोलत नाहीये. दादा, तुला मी पुन्हा एकदा सांगतो, तुला माझ्याशी जे काही वागायचे ना, जे काही शत्रुत्व काढायचे ते तू काढ, वाटेल तसं वाग माझ्याशी. हवं तर मला शिवाय शाप दे, पण प्लीज प्लीज माझ्या केतकीशी असं वागू नका. हवं तर हात जोडून माफी मागतो मी तुझी. तू का हात जोडतो यांच्या समोर? जे फक्त तुझा तिरस्कार करतात. केतकी, तू प्लीज थांब, शांत हो, वाईट वाटून घेऊ नकोस. पण काकाजी असं कसं होईल? तुमच्या बरोबर कोणी बोललं तर काकू मला तो वाईट वाटणारच ना. हो बरोबर आहे, पण आतापर्यंत जे झालं ते मला व्हायला नकोय. यापुढे माझ्या केतकीशी कोणीही वाईट वागलं तर ते मी खपवून घेणार नाही. दादा, मैथिली ताई, तुमच्यामुळे माझ्या केतकीला खूप त्रास झालाय, खूप मनस्ताप सहन केलाय तिने. तुम्ही दोघांनीही तिची माफी मागायला हवी. नाही केदार, मला यांचं काही ऐकायचं नाही. मला यांचा सॉरी सुद्धा नकोय. केतकी, तू थांब जरा. दादानी आणि मैथिली ताईंनी तुझी माफी मागायलाच हवी. दादा, केतकीची माफी माग. अरे दादा, नुसतं बघत काय बसलायस? केतकी रडतीये, तिला त्रास होतोय, कळत नाही का तुला? तिची माफी मागा. केतकी, आम्हाला तुला दुखवायचं नाहीये ग. केतकी, तुम्ही रडू नका प्लीज. म्हणजे तुम्ही लांब राहा. कोणीही माझ्याशी बोलायला यायचं नाही, माझ्या जवळ यायचं नाही. असं नाही केतकी. केतकी, काय कसं वाटतंय मित्रा? कसं वाटतं ग स्वतःचा डाव स्वतःवरच उलटल्यावर? मला तर बाबा खूप मजा येते. एका फालतू व्हिडिओ पायी तुम्ही तिघं मिळून मला ब्लॅकमेल करत होतात काय? मला आता या सगळ्याचा बदला मी कसा घेतो ते तुम्ही बघाच. आता तुम्हाला तिघांनाही मी सांगतो ते ऐकावं लागेल आणि त्याचप्रमाणे वागावं लागेल. अरे बापरे, परत कुठे कॅमेरा वगैरे लपवून ठेवला नाही ना? मी सांगतो ते आता ऐकलं नाहीत ना, तर ह्या घरात एवढी भांडणं होतील, एवढी भांडणं होतील की बस. म्हणूनच सांगतोय, या घरात शांतता नांदायला हवी असेल तर केतकीची माफी मागायची. केदार, हे सगळं बंद कर. काय बंद करू? अरे अजून तर मी सुरुवातच केली नाहीये. अजून खूप काही बघायचं बाकी आहे दाद्या. तुम्ही जर बऱ्या बोलाने केतकीची माफी मागितली नाहीत तर मी असं काहीतरी करीन ज्याने तुला आणि या मैथिलीला या घरातनं बाहेर जावं लागेल. नेत्रा,
आता काय करायचंय ते तूच ठरव. मी वर जातोय आणि केतकीला आत्ता खाली घेऊन येतोय. ती खाली आल्यानंतर या दोघांनीही केतकीच्या पायावर नाक घासून तिची माफी मागायची. गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. मला नाचवतेस काय? हे वेडाबाई, अगं तू रडतेस काय? आणि तू तिकडनं निघून का आलीस? काही नाही. नाही काय नाही. कसं तू तिथे असायला हवं होतंस. तू बघितलं नाहीस मी त्यांना कसं खडसावलं ते काय नाही. त्याने तुझी माफी मागायला हवी. जाऊ दे रे केदार, मला ना त्यांची तोंड पण बघायची नाहीये. अरे असं कसं चालेल? माझी इच्छा आहे ना त्यांनी तुझी माफी मागावी अशी. आणि तू अशी रडू नकोस ना ग. तू त्या माणसांसाठी माझ्याशी भांडत होतास. बघितलंस ना पाठ फिरल्यानंतर हे कसे वागतात ते. हो ना, ते आलंय आता माझ्या लक्षात. ते काही नाही. त्याने आत्ताच्या आत्ता तुझी माफी मागायला हवी. हो चल तू. तुम्हाला काय वाटलं? एवढा मौल्यवान व्हिडिओ माझ्या एकटीच्या मोबाईलमध्ये ठेवला असेल. तुमची जादू चालली नाही आणि चालणारही नाही. व्हिडिओचा बॅकअप बऱ्याच ठिकाणी घेऊन ठेवलाय. काय झालं केदार? कोणाचा मेसेज आहे? काय नाही, ऑफिसच्या कामासंदर्भात. खाली जाऊया ना त्यांच्याशी बोलायला. चल. आज आपल्या घरात जे काही घडलंय त्यासाठी माफी माग. केतकी माफी माग. केतकी मी तुला सांगतोय, मैथिलीताईंची आणि दादाची माफी माग. केदार, काजी तुम्ही काकू मला का सॉरी म्हणायला सांगताय? फाल्गुनी प्लीज प्लीज मध्ये बोलू नकोस. केतकी तुला ऐकू नाही आलं? दादाची आणि मैथिलीताईंची माफी माग. केदार पण मी. हो तूच माफी मागायची. बघावं तेव्हा सतत घरात वाद उकरून काढत असतेस आणि प्रत्येकाशी भांडत असतेस. तुझ्यामुळे या घरातली शांतता नाहीशी झाली आहे. अरे इतक्यांदा तुला समजवण्याचा प्रयत्न केला की एक घर आहे म्हटल्यानंतर या घरात भांड्याला भांड लागणार. पण नाही, प्रत्येक गोष्टीचा तू अतिरेक केलायस. या घरात सगळ्यांची मिळून मिसळून वागायचं, गुण्या गोविंदाने नांदायचं तर नाही. तुला सतत असं वाटत राहतं की या घरातला प्रत्येक माणूस तुझ्याबद्दल माझ्याबद्दल सतत वाईट विचार करतोय, वाईट बोलतोय. हा तुझ्या मनातला गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपल्या घरात शांतता नांदणार नाही. म्हणून सांगतोय,
दादाबद्दलची सगळी भांडणं मिटव, त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर कर आणि दादा आणि मैथिलीताईंची माफी माग. हा वाद संपव केतकी, त्यांची माफी माग. केतकी, माझ्या संयमाचा अंत बघू नकोस, त्यांची माफी माग. त्यांना सॉरी म्हण. सॉरी. काकूना का सॉरी म्हणायला लावत तुम्ही? काय गरज होती? इतके दिवस आम्ही शांत आहोत कारण आम्हाला काकूना दुखवायचं नाहीये आणि यापुढे सुद्धा आम्ही काकूना दुखावणार नाही आहोत. लवकरच मी तो दिवस आणेन ज्या दिवशी तुम्हाला काकूंच्या पायावर नाक घासून त्यांची माफी मागावी लागेल. आधीच खूप वेळ वाया घालवलाय तुम्ही, आता आणखी नको. तुम्हाला जे काम दिलंय ना ते लवकरात लवकर पूर्ण करा. फाल्गुनीताई, तेजस भाऊजी आणि काकूंच्या मनात बाबांबद्दल जो काही राग आहे तो दूर करायचा. लवकरात लवकर व्हायला हवंय का? आणखी एक गोष्ट, हे शेवटचं सांगते हा मी, यापुढे माझ्या मुलींच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर यापेक्षा वाईट अवस्था करेन मी तुमची. लक्षात ठेवा. सॉरी, पुन्हा असं नाही होणार. लाचार. अरे 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 अरे, किती लाचार असावं एखाद्या माणसाने. लाचार या शब्दाचा जर काही अर्थ असेल ना तर तो तू आहेस, शेखर राजाध्यक्ष. या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे. तू बघ रे मी काय काय करतो ते. आधी तुझ्या लाडक्या सुनेला, त्याच्या नेत्राला आणि मैथिलीला संपवणार आणि त्यानंतर मग तुझी मुलं. एकदा त्यानं उद्ध्वस्त केलं ना की मग तुझी सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं माझं होणार. आम्हाला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण मला माफ कर. मी पुन्हा एकदा विश्वास दाखवला तुझ्यावर. पण शेखर, मला माफ करा. आता तर केदार दादाला सोडणार नाही मी. नाही आत्या, असं करून नाही चालणार. पण मित्र, आमच्याकडे एवढा मोठा पुरावा असून आम्ही अजूनही हा व्हिडिओ कोणालाच दाखवला नाही. केतकी काकूंना त्रास होईल, केतकी काकू दुखावल्या जातील असं आम्हाला काहीच करायचं नाहीये, म्हणून आम्ही शांत. इतक्या वर्षांनी केदार काका केतकी काकूंच्या आयुष्यात आले. तुम्ही बघितलं केतकी काकू किती खुश होत्या. आणि आता जर अशा पद्धतीने त्यांच्यासमोर सत्य आलं ना तर त्या तुटतील कायमच्या. काकूंसाठी काही दिवस तरी शांत राहावं लागेल आपल्याला. हो, पण मग केदार दादा, मला असं वाटतं आता जसं सुरू आहे ना तसं सुरू राहू देऊया. योग्य वेळ आली ना की मग योग्य पद्धतीने आपण काकूंपर्यंत हे सत्य पोहोचवूया. तसंही आता केदार काका माफी मागून गेल्यात.
बघूया ते स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात का. पण प्लीज तोपर्यंत आपण शांत राहूया. केतकी काकूंसाठी. काकुमा, काकुमा शांत व्हा. असं रडू नका. केदार असं का वागतोय? तेच कळत नाहीये ना. मी त्याला एवढं समजावलं की तुला वाटतंय तशी ती माणसं नाहीये, पण माझं नाही ऐकलं त्याने. मलाच म्हणाला की तू त्यांच्याशी नीट वाग. माझी इच्छा नसताना सुद्धा मी तसं केलं. काकुमा, पण तुम्ही सॉरी म्हणायला नको होतं. मला नव्हतंच म्हणायचं सॉरी, नव्हतंच म्हणायचं. तुला माहितीये त्याने काय केलं? मी इथे बसले होते तेव्हा मला म्हणाला की आत्ताच्या आत्ता खाली चल, मला त्यांना तुझी माफी मागायला लावायची. ते माझी माफी मागणार होते म्हणून मी खाली आले. आणि खाली गेल्यावर मला म्हणतो की मैथिली ताई आणि भाऊजींची माफी माग. याला काय अर्थ आहे? झालं तुझं समाधान? हं? मला काय म्हणाला होतास? खाली चल, त्यांना तुझी माफी मागायला लावतो. आणि खाली गेल्यावर काय केलंस? मला त्यांची माफी मागायला लावली. का केलंस असं? तसं नाहीये ग. मग कसं आहे केदार? काकाजी सॉरी, पण तुम्ही काकुमाला सॉरी म्हणायला लावलं ते बरोबर नव्हतं. केदार, शेवटचं सांगते, त्या माणसांबद्दल मला आता यापुढे काहीही सांगायला यायचं नाही. आणि त्या माणसांसाठी जर घर सोडून जायच्या वगैरे धमक्या दिल्यास ना, तर मीच हे घर सोडून जाईन कायमची. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. ऐकलं मी सगळं. काकू घर सोडून जाईन असं म्हणत होत्या. तुम्हाला वाटलं होतं तुम्ही पाय घट्ट रोवून उभे आहात, आता कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. पण इथे तर वेगळीच अवस्था आहे. तुमच्या पायाखालची जमीन सरकते. कधीही तोंडावर पडू शकता तुम्ही. आणि आता तर कोणी सावरायला सुद्धा नसेल. काका, खूप वर्षांनी तुम्ही आणि काकू एकत्र आलात. मी पाहिलंय ना काकूंना तुमची वाट बघताना. देवी आईकडे तुमच्यासाठी प्रार्थना करायच्या. आणि देवी आईने त्यांची प्रार्थना ऐकली. इतक्या वर्षांनी तुम्ही परत आलात. पण आता काकूच तुम्हाला सोडून गेल्या तर मग काय करणार तुम्ही? काका, देव प्रत्येकाला एकच संधी देतो, पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये. देवाने तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे. तुम्ही एका नवीन आयुष्याची सुरुवात करू शकता. सोडून द्या ना आता मनातला राग. विसरून जा सगळे हेवेदारे. या घरात सगळ्या आनंदाने राहूया ना गुण्या गोविंदाने. आणि मला तरी वाटतंय तुमच्या समोर आता हा एकच पर्याय. एकदा शांतपणे विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. माझा जीव गेला तरी मी आता मागे हटणार नाही. मान्य आहे मला, तुझ्या तालावर तू मला एखाद्या माकडासारखं नाचवतेस. पण आजचा दिवस तुझा आहे असं मानून चाल. पण लवकरच माझा दिवस येईल जेव्हा मी हे घर उद्ध्वस्त करेन. हे घर उद्ध्वस्त करणार तुम्ही? ठीक आहे, मी सुद्धा बघते तुम्ही घर कसं उद्ध्वस्त करता. या घराची सून आहे.
नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष, तुमच्या आणि या घराच्या मध्ये मी भिंत बनवून उभी राहीन. आज झालं गे आता. किती वेळा तेच 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 सांगणार आहेस? मी नेत्रा राजाध्यक्ष आहे, या घराची सून आहे, मी या घराला काही होऊ देणार नाही, मी भिंतीसारखी उभी आहे वगैरे वगैरे. आता मला व्यवस्थित कळलंय, मला जर हे घर उद्ध्वस्त करायचं असेल तर सगळ्यात आधी ही भिंत मला उद्ध्वस्त करावी लागेल. तुला मी कसं उद्ध्वस्त करतो ते तू बघच.